सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आभार आहे। पहिलं मी तुमचं पत्रकार बांधवांचं, मीडियावाल्यांचा आभार मानतो। एवढ्या पावसात तुम्ही आज इथे सगळे आलेला आहात। आज ज्या या श्रीराम पुलाचं जे काय उद्घाटन लोकार्पण सोहळा आज आमचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि महेंद्रशेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून या शहराला जी काय समस्या भेडसावत होती या ट्रॅफिकची, ती आजपासून खुली झालेली आहे आणि त्याबद्दल मी या दोघांचा, आमदार खासदारांचा मनापासून आभार मानतो। आणि आमच्या भारतीय जनता पार्टी RPI या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। आता जो आपण प्रश्न विचारलेला आहे, रोजगार हमी योजना जाऊन 1 जुलैपासून VBG रामजी शाश्वत भारत, त्याच्यामध्ये ज्या मजुरांना काम आणि ग्रामीण भागाचा विकास हे आमच्या VBG रामजीचं मुख्य ध्येय धोरण आहे। 266 योजनेच्या ऐवजी आता 318 योजना नवीन लागू झालेल्या आहेत। त्यामध्ये मी थोडक्यात मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ग्रामीण भागाला जास्त जवळ करून त्यांचा कसं कायापालट करता येईल आणि मजुरांना जास्तीत जास्त कसा रोजगार देता येईल ह्या माध्यमातून ही योजना आहे। तुम्ही सांगितलं की रायगड आणि खास करून आपला कर्जत, खालापूर हा जो काय मतदारसंघ आहे, हा तर सगळा पुरा रायगडचा आहे, कारण पावडं नेहमी आपल्याकडे माती ओढतं, त्याप्रमाणे थोडंफार तर राहणारच आहे। परंतु संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा निधी आहे आणि तो आम्हाला डिवाइड करून देत असताना जे काय योजना आम्हाला चांगल्या प्रकारे या रायगडमध्ये राबवता येतील त्या आम्ही राबवू आणि टोटल महाराष्ट्रामध्ये पण राबवू। पालकमंत्र्याचा पण ग्रीन सिग्नल आज या कपड्यावरनं तुम्ही समजून जा की लवकरच तो होणार आहे आणि स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आमच्या अधिवेशन संपल्यानंतर डिक्लेअर झालेलं आहे। फक्त ते तुम्हाला कागदोपत्री डिक्लेअर करतो सांगितले। ह्या 15 दिवसाच्या आतच हे पालकमंत्रीपद डिक्लेअर होईल आणि 15 ऑगस्ट पुढच्या महिन्यात आहे, हे लक्षात ठेवा। होय होय होय, विधान परिषद हा भाग वेगळा झाला। आम्ही विधानसभेचे आमदार आहोत आणि हे लोकसभेचे खासदार आहेत। आप्पांची 3 टर्म झालेली आहे, माझी 4 टर्म आहे आणि आम्ही जर 3-4 टर्म जर राहू शकतो तर आमचा पण जोडीवाला पुढच्या 3 टर्ममध्ये यायला पाहिजे। आम्ही कुठच्या प्रकारे कसे आलेलो आहेत, जर आम्ही काय चांगलं केले तो चांगला सल्ला आम्ही आमच्या मित्राला देतोय, दुसरं चुकीचं काही नाही आहे। कारण सबुरी का फल मिठा काय आहे साईबाबांचं म्हणणं आहे आणि ते जर आपण घेऊन चाललो आत्ताच्या युगामध्ये, आत्ताच्या जगामध्ये, तर त्या माणसाला कुठं अडचण येणार नाही आहे। चांगलं आहे तेवढं आम्ही देऊ आणि वाईट असेल ते आम्ही नदीत बुडवून टाकू, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे। आत्ताच्या विधान परिषदेला पण आम्ही आमचा सल्ला दिला आणि म्हणून आज आम्ही कुठं सॉफ्ट पद्धतीने चाललेलो आहे आणि तेच पुढे चाललो तर पुढची येणारी 2029 आम्हाला सोपी जाईल। एकनाथ शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत आणि त्याला आकर्षित होऊन आता रात्रीच आम्ही 1:30 वाजता ठाण्याला एक पक्षप्रवेशाला मी होतो, आमचे खासदार आपला हा होता डॉक्टर श्रीकांत शिंदे होते, त्यानंतर आमचा प्रताप सरनाईक होता, खासदार आमचे हा होता नरेश मस्के, अशा आम्ही सगळ्यांनी मिळून रात्री 1:30 वाजता जवळजवळ 300-400 लोकांचा पक्षप्रवेश मोठ्या चांगल्या लोकांचा घेतला, नाशिकच्या तिकडच्या। आम्ही काम करतोय त्याचा मोबदला मागतो आणि एकनाथ शिंदे साहेब हे तळागाळापर्यंत काम करणारे लोक आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याला आकर्षून काही लोक येतात। आता येणाऱ्यांना तर आम्हाला घेणं गरजेचं आहे, आम्ही कोणावरती जबरदस्ती करून घेणार नाही आहे। जर आम्ही चांगलं काम करतो हे जर समोरच्याला दिसत असेल त्यांनी यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू। आता काही लोकांना जर घराच्या बाहेर पडायचं माहिती नसेल त्याला आमचा दोष आहे का? आता आमचे नेते जर 18-18 तास काम करत असतील, हे पूर्ण जनतेला माहिती आहे आणि कोणावरती प्रसंग आला, कुठेही आलाय। आता तुम्ही इरसाळवालीचं उदाहरण पाहिलं, कोण मुख्यमंत्रीवर चालत गेला असता हो? ह्याच्यापेक्षा दुसरं उदाहरण तुमच्या समोर काय देऊ शकतो? आणि म्हणून उभाटा असो तो आणि कोण असो ते येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्यांना आमच्या बरोबर घेऊन जा। काय आलंय, काही ऑपरेशन करत असताना डॉक्टर बंद खोलीमध्ये करतात, ते तुम्हाला पब्लिकला बाहेर सांगत नसतात। तसं आमचे डॉक्टर आहेत एकनाथ शिंदे साहेब, ते आम्हालाही तसं काही सांगत नाही आहेत। ते तुम्ही जर त्यांना बंद खोलीत विचारलं तर मग ते सांगतील।
हळूहळू हे सगळं जुळवलं, कारण काय आलंय आता भात उतरलेला आहे चुलीवरून, गरम आहे, थोडा थंड होऊ द्या, सगळं बरोबर आहे, काळजी करायचं कारण नाही. पुढच्या वेळेला सगळ्यांचे फोटो आणि सगळ्यांचे हे लागतील.